देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. अकोल्यातील भाजपमधील वादळ काहीसे शांत होत असल्याचे दिसत असताना मध्यंतरीच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून काहींनी बंड पुकारलं होतं. माजी आमदार आणि अकोल्याचे संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात हे बंड पुकारण्यात आलं होतं. सन्मान मिळत नसल्यानं आणि बाजोरिया मनमानी करीत असल्याचा आरोप करीत अकोल्यातील शिवसैनिकांनी चक्क बाजोरिया यांचे पोस्टर जाळलं होतं. मात्र या सर्व बंडोबांना शांत करण्यात आणि शिवसेनेतील नाराजांना भिवू नकोस मी पाठीशी आहे असा मंत्र देण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाल्याचे दिसत आहे. डॉक्टर नाही पण ऑपरेशन बरोबर करतो, करेक्ट कार्यक्रम बरोबर करतो आणि शिवसेना वाचवण्याचं काम आपण केलंय. शिवसेना वाचवण्याचं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम आपण केलंय, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि डॉक्टर नसले तरी योग्य वेळी करेक्ट ऑपरेशन करण्यात तरबेज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी अकोल्यात आल्यानंतर सगळ्यांनाच खुश केलंय असं बुधवार 7 जानेवारीला दिसून आलं. ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले शहर प्रमुख राजेश मिश्रा हे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आलेत. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असताना मिश्रा यांचा अत्यंत घाईत पक्ष प्रवेश झाला. अखेरच्या क्षणापर्यंत राजेश मिश्रा आपल्याकडे येऊ नये असा शिंदेच्या शिवसेनेतील अनेकांचा प्रयत्न होता. मिश्रा आणि गोपीकिशन बाजोरिया यांचे चांगले संबंध जगजाहीर आहेत. अशात मिश्रा आल्यास आपलं वर्चस्व संपेल अशी भीती अनेकांना होती. परंतु डॉक्टर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला अकोल्यात ताकद देण्यासाठी अखेर हा निर्णय घेतलाच. राजेश मिश्रा यांना देखील उमेदवारी मिळाली, जिंकणार. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढं सांगतो, अकोल्याचं भविष्य माझ्या लाडक्या बहिणींच्या हातात आहे, अकोल्याचं भविष्य तुमच्या हातात आहे. उमेदवारी न मिळाल्यानं अकोला शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश गायकवाड, शशिकांत चोपडे यांच्यासह अनेक शिवसेना कार्यकर्ते नाराज होते. माजी नगरसेविका उषा चिरक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत काहींनी रमेश गायकवाड यांचा बळी घेतला. पण या सगळ्यांना एकनाथ शिंदे यांनी अकोल्यात येता धीर दिला. या ठिकाणी देतो, आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपल्याला एवढं याचबरोबर अविनाश मोरे, संगीताताई शुक्ला, राजकुमार यादव, रमेश गायकवाड, शशिकांत चोपडे यांनी शिवसेना उमेदवारासाठी माघार घेऊन पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. पक्ष त्यांची भविष्यामध्ये दखल घेतल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देतो. सर्व नाराजांची पक्ष नक्कीच काळजी घेईल असं वचन शिंदे यांनी दिलंय. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचा शब्द प्रमाण मानला जातो. शिंदे जे बोलतात ते करतात असं मानलं जातं. गावांसाठी जेवढं काय करता येईल ते केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हे देखील मी आपल्याला सांगायला आलोय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जे शब्द मी देतो तो शब्द पाळतो. एक तो कमिट बाळासाहेब सांगायचे, हे शब्द देताना एकदा नाही 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण शब्द दिला की माघार नाही. हा बाळासाहेबांचा चेला आहे, हा आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. मी तो एक शब्द मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. अकोल्यातील शिवसेना सध्या शांत आहे, पण संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांच्याबद्दल अद्यापही खतखत कायम आहे. बाजोरिया यांनीच राजेश मिश्रा यांना शिवसेनेत आणलं आहे. मिश्रा यांना महानगर प्रमुख करण्यात आलंय. त्यामुळे बाजोरिया यांची ताकद वाढणार यात दुमत नाही.
प्रख्यात महापालिका निवडणुकीनंतर अकोल्यातील शिवसेनेत कोणी कोणाविरोधात बाण उगारेल का याची उत्सुकता सर्वांना आहे. प्रसन्न जकाते, नेशन सिटी न्यूज, अकोला.